आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। मनसे नेते अमित ठाकरे मुंबईमध्ये पर्यावरण दिनानिमित्त खिळमुक्त वृक्ष अभियान राबवतील। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेंच्या आदेशानुसार हकालपट्टीची घोषणा करण्यात आलेली होती। तर दुसरीकडे भाजपचे आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध सुद्धा दर्शवलाय। शिवसेनेने हकालपट्टी केल्यानंतर आज सुधाकर बडगुजर पत्रकार परिषद घेणार आहेत। सध्या बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुद्धा सुरू आहे। भाजपच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी बडगुजरांच्या प्रवेशाला विरोध केलाय आणि यामुळे बडगुजर कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष असेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। ठाकरेंकडून आउटगोइंग थांबवण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। शालेय शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेऊन ही हिंदीच्या पुस्तकांची छपाई केली जात असल्याचा आरोप मनसेने केलाय। राज ठाकरेंनी दादा हुसेनना पत्र लिहित हिंदी सक्ती मागे घेतल्याचा लेखी अध्यादेश देण्याची मागणी केली आहे। सरकारने निर्णयाचा घुमजाव केल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय। महाराष्ट्र हितासाठी जर आमच्या सोबत कोणी येत असेल तर स्वागत आहे। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। डोंबिवलीमध्ये राजू पाटील आणि दीपेश म्हात्रे यांनी एकत्र आंदोलन केलं। जनतेच्या हितासाठी युती होऊ शकते असं मोठं विधान त्यांनी केलेलं होतं। युती मीडियामधून होत नाही। युती करायची असेल तर एकत्र भेटून चर्चा करावी लागते। आदित्य ठाकरेंच्या युतीच्या विधानावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी असं उत्तर दिलंय। आम्ही यापूर्वी अनेकदा प्रत्यक्ष युतीसाठी गेलो, मात्र युती झाली नाही अशी आठवण सुद्धा प्रकाश महाजन यांनी करून दिली आहे। रोहित पवारांनी हेलिकॉप्टरमधून उतरून ग्राउंड लेव्हलवर येऊन काम करावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी लगावलाय। अजित पवारांना पक्षामधील नेते साथ देत नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा लक्ष घालावं अशी टीका रोहित पवार यांनी केली होती। सारथी योजनेला हजारो कोटींचा निधी उपलब्ध केला जातो, मात्र महाज्योतीला पैसे देताना हात आखडता का? आमच्या वसंतराव नाईक महामंडळाला पैसे का मिळत नाहीत असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय आणि यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांचा उल्लेख जातीयवादी असा सुद्धा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते, मात्र एकनाथ शिंदेंनी बैठकीला दांडी मारल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। मुंबईमधील पालिका निवडणुकांसाठी महायुतीनं फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा। यानुसार 150+ जागा लढवत भाजपा मोठा भाऊ ठरणार आहे, तर शिंदेंची शिवसेना लहान भाऊ ठरणार असल्याची शक्यता। मुंबई आणि ठाणे पालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचीही चर्चा आहे। धुळ्यामध्ये महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर यांच्यासह 2 माजी आमदार DS अहिले, रामकृष्ण पाटील उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। निवडणुकांसाठी नव्यानं प्रभाग रचना होणार आहे, तर पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना 2017 नुसारच जैसे थे राहील। हद्दवाढ झालेल्या 9 महानगरपालिकांची नव्यानं प्रभाग रचना होणार आहे, तर 17 महापालिकांची आहे तीच रचना कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे आणि अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात विदेशातील विविध विषयांवर सुद्धा चर्चा होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींनी मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण त्यांना सुरू झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे सुद्धा अशीच सुरू राहणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे।